आज ही 28 वर्षाची नगरसेविका आहे, ही उभी राहिलेली आहे, होणारी नगरसेविका. आज तुम्हाला ह्या दोन माणसांना हरवायला तुम्हाला एवढं मोठं षडयंत्र रचायला लागतंय. विरोधकांच्या एवढ्या पोटात दुखी होते की हे एवढ्या म्हणजे बोलायला गेलं तर हे यांची सरकारी बोलतात ना, यांच्या सत्तेचा हे लोक फायदा घेत आहेत. जे विरोधक आहेत आमचे, त्यांना मी एक सांगू इच्छिते की सीट मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिळाली आहे. ह्या पक्षातच एवढा दम आहे ना की आम्ही ह्या गोष्टीसाठी म्हणजे बोलतात ना, आम्ही दबाव नाही आमच्यावर कधी पडणार आणि आम्ही कधी घाबरणार नाही. अरे एवढी धडकी बसली विरोधकाला की आमच्यासाठी एवढं सगळं षडयंत्र रचलेत. हे सगळं जे गोष्टी चाललेत ना, एक सामान्य माणूस जेव्हा या लढाई लढतोय, आमची एकेरी लढाई आहे. आम्हाला प्रभागाचा विकास करायचा आहे, कारण का आमच्या नावातच विकास आहे आणि तिच्या नावात रचना आहे. प्रभागाची रचना आणि प्रभागाचा विकास हा कायम 197 मध्ये होणार. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, मी तेजश्री गायकवाड. तुम्ही पाहतात साऊथ मुंबई न्यूज. महानगरपालिका निवडणुकीचे आता रंगधुमाळी आता अंतिम टप्प्यावर आली आहे. प्रभाग क्रमांक 197 मधून महाविकास आघाडीवरती आलेले उमेदवार म्हणजेच रचना विकास साळवी यांच्या इथे निवडणूक आयोगाने रेड टाकले आहे असं कळण्यात आलं आहे. थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की प्रसंग काय घडला होता. तर काल रात्री निवडणूक आयोगाने तुमच्या इथे रेड टाकली आहे, तर नक्की तिकडे काय झालं होतं, काय प्रसंग घडला होता? सगळ्यांना जय महाराष्ट्र. काल ऍक्च्युली आम्ही काल राजसाहेबांची सभा होती, तिथून आम्ही काल रात्री आलो. सगळ्या महिला वगैरे खूप होत्या, आमचे वरिष्ठ होते, महिला वरिष्ठ, पुरुष वरिष्ठ होते सगळे. तर आम्ही महिला वरिष्ठ जे आहे सगळे, ते आम्ही आमच्या शाखेत बसलो होतो आणि सगळे पुरुष मंडळी होते ते बाहेर होते. आणि काय झालं, अचानक मध्ये बीएमसीची माणसं आली जे निवडणूक आयोजक आहेत, आणि ते आमच्या बाजूला एक कंटेनर आहे, तिथेही आमचं सामान आहे सगळं, त्याच्यामध्ये पॅम्पलेट, जे आपले स्टिकर वगैरे आहेत ते सगळं ठेवलेलं आहे तिकडे. आणि जी काय आमची निवडणुकांची कागदपत्र वगैरे तयार होतात ते बाजूला आहे. तर ते आले आणि ते आतमध्ये डायरेक्ट कॅमेरामॅन वगैरे किंवा ते पोलीस वगैरे सगळे, त्यांची ती माणसं वगैरे सगळी होती, आणि काय बोलले नाहीत, पण ते डायरेक्ट धडाधड आतमध्ये घुसले आणि सगळं आमची वस्तू वगैरे सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या बाहेर खेचून त्यांनी सगळं व्हिडिओ शूट करून चेकिंग करून वगैरे सगळं बघितलं. माझे मिस्टर जे आहेत विकास साळवी, त्यांना विचारलं की हे कशाबद्दल आले आहात तुम्ही, तर त्या लोकांनी सांगितलं की तुमच्याबद्दल कंप्लेंट पडली आमच्याकडे. तर ही कंप्लेंट पडली, तर ती कोणी कंप्लेंट केली हे माहित नाही, असणार तर हे विरोधकच, ज्यांना हे बघवत नाहीये, जे आज आम्ही एक चाळीत राहून जी कामं करतोय. तुम्हाला असं ह्या ज्या तुमच्या रेड पडली आहे त्याच्यामध्ये विरोधकाचा हात आहे असं वाटतं? हो नक्कीच, कारण कोण सामान्य माणूस तर नाही करू शकत, हे विरोधकांचंच काम आहे. कारण आज आम्ही शून्यातनं उभे राहिलेलो आहोत. आम्ही काय एवढे मोठी माणसं नाही आहोत की आम्ही पैसा देऊन काही कामं करू किंवा कोणाला विकत घेऊ, कोणाला काय करू. आम्ही सरळ साधी माणसं आहोत. आम्ही प्रचाराला आणलेली माणसं सुद्धा आहेत ना, बिना पैशाची आणले होते. आज जे कार्यकर्ते आहेत, महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, जे आमचे वरिष्ठ आहेत, जे पण आज लोक येत आहेत, ते कुठल्याही प्रकारचा पैशाचा आम्हीच दाखवून आम्ही बोलवलेले लोक नाही. आज रोज 300-400 लोक प्रचारात येत आहेत. ती प्रचाराची धाड बघून आज विरोधकांच्या मनामध्ये धक्का बसलाय. पण आज माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक सामान्य मुलगा आहे. आज माझ्या मिसेसला मी आज निवडणुकीसाठी राजसाहेब, उद्धव साहेब आणि शरदचंद्र पवार साहेब या 3 पक्षाच्या युतीमध्ये मिळालेली तिकीट आम्ही लढवतोय. या विरोधकांच्या एवढ्या पोटात दुखी होते की हे एवढ्या म्हणजे बोलायला गेलं तर हे यांची सरकारी बोलतात ना, यांच्या सत्तेचा हे लोक फायदा घेत आहेत. आज काय मी काल जेवायला बसलो होतो कंटेनर मध्ये, अचानकपणे
संपूर्ण धाड. आम्ही सभेवरून आलो, मी जेवायला बसलो आतमध्ये, अचानकपणे असे 20-25 लोक येतात, कॅमेरे घेऊन येतात, पोलीस येतात. तुला हा प्रकार काय चालू आहे सांगा तर खरं नक्की. एक नाही दोन नाही, निवडणूक आयोगातलं कोण आले होते जी माणसं काहीच बोलायला तयार नाही. अरे मी बोललो मी उमेदवाराचा हस्बंड आहे, मला सांगा तरी काय झालंय, काय प्रकार घडलाय. तुम्ही आमचे सामान चेक करताय, आमचे कबाड चेक करताय, आमचे स्टिकरचे जे बॉक्स आहेत ते कट करताय, काही आमची सामग्री आहे ती चेक करताय. आम्ही सामग्री म्हणजे आमचे पक्षात कार्यालयातून आलेले जे काही झेंडे मफलर ते सगळे ठेवलेले त्या सामग्री ते पण अलटी पलटी चेक करून कचऱ्याचे डबे चेक. अरे एवढी धडकी बसले विरोधकाला की आमच्यासाठी एवढं सगळं षडयंत्रणं रचलेत. हे सगळं जे गोष्टी चाललेत ना, एक सामान्य माणूस जेव्हा या लढाई लढतोय, आमची एकेरी लढाई आहे. आम्हाला राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी जी ताकदीने आम्हाला तिकीट दिले ती आमची एकेरी लढाई चालू आहे या प्रभागामध्ये. आम्ही राजसाहेबांच्या विचाराची माणसं आहोत आणि आम्हाला पैसे वाटायची गरज नाही. आम्ही राजसाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांचा विचार वाटणारी माणसं आहेत, त्या विचारातून मतदान काढणारी माणसं आहोत. पण आज एवढं दुःख होतंय की माझा वय आज 33 आहे. आज ही 28 वर्षाची नगरसेविका आहे, ही उभी राहिलेली आहे, होणारी नगरसेविका. आज तुम्हाला या दोन माणसांना हरवायला तुम्हाला एवढं मोठं षडयंत्र रचायला लागतंय. माझी सगळ्या प्रभाग क्रमांक 197च्या जनतेला विनंती आहे आणि माझ्या शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकाला विनंती आहे, हा जो प्रकार माझ्यावर चाललाय ना, या प्रकाराला प्लीज रोका आणि येणाऱ्या 15 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून आपल्या मनसैनिक आणि शिवसैनिक आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या या युतीला विजयी करा आणि यांना दाखवा की सामान्य घराचा चाळीत राहणारा माणूस, चाळीतला माणूस त्याची बायको नगरसेविका होऊ शकते. हेच माझं तुमच्याकडे माझ्या मागणं आहे. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. म्हणजे एक 28 वर्षाच्या मुलीला म्हणजे मुलीला नाही, एक 28 वर्षाच्या मी युवतीला. मुलगीच आहे ना, पण एक 28 वर्षाची युथला एक 28 वर्षाच्या युथला जर ही तिकीट मिळाली आहे तर आमचे जे वरिष्ठ आहेत शिवसेनेचे त्यांनी एक असं हे ध्येय घ्यायला पाहिजे होतं की चल बाबा, एक लहान युथला तिकीट मिळाली आहे तर आपण त्यांच्या डोक्यावर हात ठेवू, एक आई वडिलांसारखा त्यांना सांगू आपण तुम्ही पुढे व्हा, आम्ही आहे तुमच्या मागे. पण हे तसं नाहीये. हे दोघं जण जे पण कोण आहेत विरोधक त्या आमच्या दोघांना दबवायला बघतायत खाली. जे विरोधक आहेत आमचे त्यांना मी एक सांगू इच्छिते की सीट मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मिळाली आहे. ह्या पक्षातच एवढा दम आहे ना की आम्ही ह्या गोष्टीसाठी म्हणजे बोलतात ना, आम्ही दबाव नाही आमच्यावर कधी पडणार आणि आम्ही कधी घाबरणार नाही. खूप मेहनतीने हे सगळं मिळवलेलं आहे, तर त्याच मेहनतीने आम्ही पुढे जाऊ आणि आमचा विजय होणार हे 100% आहे. शिवसैनिक आहेत ते आमच्या सोबत आहेत. हे फक्त काय जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत मोजकीच लोक, त्यांनी फक्त आमच्यावरून हात काढलेला आहे. बाकी ज्या ठिकाणी मी जाते प्रचार करते, बाळासाहेबांचा फोटो बघतात, राजसाहेबांचा फोटो बघतात, उद्धव साहेबांचा फोटो बघतात, पवार साहेबांचा फोटो बघतात. आम्हाला काय लोकांनी तर एवढं कॉन्फिडन्सली सांगितलंय की सीट तुलाच मिळणार, तूच या नगराची नगरसेवक होणार. एवढं जर कॉन्फिडन्स मला त्यांच्याकडून भेटतंय तर या लोकांचं काय मला माझा एक कॉन्फिडन्स आहे की जे वॉर्ड क्रमांक 197 जनता त्यांचा मी जो त्यांच्यावर भरोसा टाकला आहे, प्रभाग क्रमांक 197 मधली जी जनता आहे
त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की ते नक्कीच मला विजयाचा गुलाल लावतील. विरोधकांचं मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाहीये. प्रभाग क्रमांक 197 ची जी जनता आहे ती सगळी माझ्यासोबत आहे हा मला पूर्ण विश्वास आहे. आणि येत्या 15 तारखेला ते मला मतदान करून होणाऱ्या 16 तारखेचा रिझल्ट जो त्याचा गुलाल हा मलाच नक्की लागेल. विजयाचा गुलाल हा नक्कीच मला लावतील एवढी मला आशा आहे त्यांच्याकडून. तर काल आयकर विभागातून निवडणूक आयोगातून काल लोक आले होते जे त्यांनी काय किती तास तरी चौकशी झाली, त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? जे काल माणसं आली होती ते जवळजवळ अर्धा तास तरी होती आमच्या इथे. ते असे तोंडाने काय बोलले नाही, पण एक बोलतात ना, जो निष्ठावंत आणि निष्ठेने जो काम करतो हे लोक त्यांच्याच मागे लागतात. त्यांना ज्या ठिकाणी जाण्याची गरज आहे त्या ठिकाणी ते पोहोचत नाही. आम्ही काय एवढे पैसेवाले नाही आहेत की तुम्ही आमच्याकडे धाड मारायला याल. ज्यांच्याकडे तुम्ही जा, जे खूपच पैसेवाले आहेत, अगोदर होऊन गेलेले आहेत, काय नगरसेवक होऊन गेलेले आहेत, खूप पैसा आहे त्यांच्याकडे कोण फिरत नाहीये. आज आम्ही खूप बोलतात ना, एक छोटी माणसं आहेत आम्ही. आणि जिथून मला तिकीट मिळाली आहे त्या दिवसापासून सगळे आमच्या मागे लागलेत. पहिल्याच दिवशी केस पडलेली आहे. दुसऱ्या दिवशी हे ऐकायला येत आहे की माझे मिस्टर स्वतःच्या बायकोला साईडला ठेवून ते दुसऱ्या गटाला सामील झालेले आहेत. ही पण अफवा पसरलेली आहे आमच्याबद्दल. म्हणजे हे आमच्याबद्दलच का एकनिष्ठ राहून आम्ही त्यांना काय डोळ्यात खुपतं का त्यांच्या, जे आम्ही बोलतात ना, एक चांगले विचार घेऊन पुढे चाललोय पण ते त्यांना बघवत नाहीयेत. नाही, त्यांना म्हणजे एक बोलतात ना, एक लहान म्हणजे एक लहानच आहे मी, एवढी काय मोठी नाही, 27 वर्षाची आहे. त्यांचे डोळ्यामध्ये असं खुपतंय की का ह्यांनाच का, आम्ही का नाही. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. हे जे काही विरोधक आहेत ते चर्चा अशी करतायत की कालची पोर आहेत, हे नगरसेवक बनणार आणि यांना आम्ही साहेब होणार. आम्हाला जनतेकडे एवढं सांगणं आहे की आम्हाला कोणी साहेब मॅडम असं कोणी बोलू नका. आम्ही युथ जे घरात आज आम्ही आमची 9 वर्षाची मुलगी घरात टाकून प्रचारात फिरतोय, जनतेची कामं करायला फिरतोय. त्याचं कारण असं आहे ना की आम्हाला पूर्वीपासून आहे ना आम्ही जनतेसाठी आहे. आणि जी चाळीत आम्ही राहतोय ना त्या चाळीतले जे प्रश्न आहेत ते प्रश्न बघताच आहे ना. आम्हाला प्रभागामध्ये काही गोष्टी आहेत की काही झोपडपट्टी वस्ती आहेत, त्या वस्त्यामध्ये जे हाल चालू आहेत ते हाल आम्हाला कळत आहेत. त्याच मार्फत आम्ही ठरवलं की नाही की आपण युथनी या गोष्टीला निर्णय घेऊन आपण काहीतरी बनवू, तेव्हा आपण भलं करू लोकांचं. नाहीतर आपल्या यंग जनरेशनची जी मुलं आहेत काही झोपडपट्टी वस्तीत जावा, त्यांना गांजा दारू हे सगळं करतात हे लोक आणि त्याला वेगळ्या वळणावर लावतायत. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी हे लोक पोरांना नशेडी करून आज स्वतः राज्य गादीवर बसतात. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीयेत. आम्हाला प्रभागाचा विकास करायचा आहे, कारण का आमच्या नावातच विकास आहे आणि तिच्या नावात रचना आहे. प्रभागाची रचना आणि प्रभागाचा विकास हा कायम 197 मध्ये होणार. आणि जे जिजामाताचे रहिवासी आहेत त्यांना मला एकाच गोष्टीची खात्री द्यायची आहे की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. जिजामाता आणि मरियमनगर या दोन्ही जनतेला मला एकच एवढंच सांगायचं आहे की आमच्यावर विश्वास ठेवा. हे जे पूर्वीचे प्रतिनिधी होते त्यांच्यामुळे आज तुमच्या घरावर लागलेला बुलडोझर आणि कुठल्याही प्रकारचे परमिशन नसताना हे ट्रान्झिस्टमध्ये तुम्हाला ठेवलंय, या सगळ्या गोष्टी घडल्यात. या गोष्टीला वाचा फोडायला तुम्हाला 15 तारखेला 4 नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा. आणि लवकरात लवकर जेवढा प्रयत्न होईल त्या लवकर आम्ही तुम्हाला या जिजामाता आणि मरियमनगर मध्ये या जनतेला आणायचा आम्ही प्रयत्न करू. ही खात्रीशीर मी तुम्हाला गवाही देतो.
जिजामातातल्या रहिवाशांना व मरियमातल्या रहिवाशांना जे आता बेघर करून काढून लोकांनी कुठल्याही प्रकारचं परमिशन नसताना त्यांना बेघर केलंय. मी गवाही देतो की रचना नगरसेवक होईल. त्याच्यानंतर मी लवकरात लवकर तुम्हाला त्या तुमच्या जागेवर आणायचा प्रयत्न करीन, ही गवाही देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आतापर्यंत जे आम्ही इथपर्यंत काम केलंय, जर निवडणुकामध्ये मी जर नगरसेविका झाली तर येते 5 वर्ष तर काम करणारच, पण जे पुढे पण आयुष्य आमचं आहे हे पण आम्ही जनतेच्या सेवेसाठी घालवू. जय भीम, जय महाराष्ट्र. तर काल घडलेल्या प्रसंगाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं आहे. त्यांची मतं काय आहे, त्यांची भावना काय आहे, हे सुद्धा त्यांनी आज आपल्यासोबत स्पष्ट व्यक्त केलं आहे. तर अशाच अपडेटसाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.